कुणाल साक्षीला डिवोर्स देणार आहे हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता. नीतू त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाते. नीतू नवरा बायकोचं नातं जास्ती विश्वासावर टिकत असतं असं बोलून तो बाहेर निघून जातो. कुणाल बाहेर येऊन तिच्या आठवणीत रमला होता. नाहीतर त्याचं जगच बंद पडलं होतं. राणी, कधी तुला बघीन असं झालं आहे. नीतू आईच्या रूममध्ये जाते. आई, दादा वहिनीला डिवोर्स देणार आहे तर तू एवढी शांत कशी बसली आहेस. नीतू चिडून बोलते. नीतू, तो साक्षीशिवाय राहू शकत नाही आणि तिला डिवोर्स देणार म्हणतो. पोराचं मला काहीच कळना झालं आहे. कुणालची आई वैतागून बोलते. बरं, तू लग्नाला येणार आहेस ना. कुणालची आई बोलते. हो आई, मी येणार आहे. नीतू हसत बोलते. आई, आपण लग्नाला डायरेक्ट साक्षी वहिनीला बोलवूया. नीतू बोलते. हो अगं, माझ्या लक्षातच आलं नव्हतं. त्या निमित्तानं दोघातील गैरसमज दूर होतील. पण ती येणार आहे ही गोष्ट कुणालला सांगायची नाही. कुणालची आई हसत बोलते. नाही सांगणार. गुड नाईट म्हणून नीतू तिच्या रूममध्ये निघून जाते. साक्षी कॉलेजला जाऊन येते. फ्रेश होऊन सगळ्यांसोबत गप्पा मारत बसते. जेवण करून रूममध्ये येते. ती बेडवर बुक वाचत बसली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ती उठून फोन घेते. त्यावर कुणालच्या आईचं नाव बघून तिला खूप आनंद होतो. ती रडत फोन उचलते. हॅलो आई, ती बोलते. साक्षी, त्या पण आनंदानं बोलतात. माझं बाळ कसं आहे. कुणालची आई प्रेमानं विचारतात. त्या मायेनं बोलल्यावर तिला खूपच भरून आलं. ती मोठ्यानं रडू लागली. साक्षी, नुसतं रडणार आहेस का, काही बोलणार आहेस. त्या हसत बोलतात. ती पण रडता रडता हसू लागते. आई, तुम्ही कशा आहात आणि घरचे. ती हळूच विचारते. सगळे ठीक आहेत. तू कशी आहेस. कुणालची आई बोलते. मी ठीक आहे. ते कसे आहेत. ती हळू आवाजात बोलते. ते म्हणजे कोण ग. कुणालची आई तिची खेचत बोलते. आई, तुम्हाला माहिती असून तुम्ही मुद्दाम करता ना. ती हसत बोलते. तुझे अहो जरा ठीक नाहीत. कुणालची आई सर्व हसत बोलते. का, काय झालं त्यांना. ती काळजीनं विचारते. ते जाऊ दे साक्षी, तू प्रवीण मामाच्या मुलीच्या लग्नाला येणार आहेस का. कुणालची आई बोलते. हो आई, तिला खूप आनंद होतो. तू डायरेक्ट कोल्हापूरला ये. कुणालची आई बोलते. बरं म्हणून ती फोन ठेवते. साक्षीला खूप आनंद होतो. कितीतरी दिवसांनी ती जाऊन सगळ्यांना भेटणार होती. ती तिच्या बाबांना फोन लावते. त्यांना ती लग्नाला तिकडे येणार आहे हे सांगते. ते पण तिला येण्याची परवानगी देतात. तिला खूप आनंद झालेला होता. ती आनंदानं मोबाईलवर गाणी लावून डान्स करते. आनंदाने उड्या मारत होती. थोड्या वेळात ती कुणालला फोन करते. पण तो तिचा फोन उचलत नाही. ती विचार करत होती. तिकडे गेल्यावर त्याच्यासमोर कसं जायचं. ते माझ्यावर खूप रागावले असणार. त्याच्यासमोर गेल्यावर त्याला काय बोलायचं मनात प्रॅक्टिस करत होती. तिला खूप भीती वाटत होती. कुणालसमोर कसं जायचं. ती तिच्या छोट्या मेंदूला खूप ताण देत होती. कारण मॅडमला भीती, उत्साह, आनंद एकसाथ जाणवत होतं. ती विचार करत झोपी जाते. सगळेजण लग्नाच्या आधी आठवडाभर जाणार होते. सगळेजण एकसाथ जाणार होते म्हणून कुणाल त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करत होता. तो स्वतःला कामात झोकून देतो. सगळेजण लग्नाची शॉपिंग करून कोल्हापूरला निघाले. तिथं गेल्यावरही कुणाल कामात बिझी होता. लग्नाची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. तो स्वतः बारकाईनं कामामध्ये लक्ष देत होता. प्रदीपही सोबतीला होता. आज साक्षी डायरेक्ट कोल्हापूरला येणार होती. कुणालच्या आईनं तिला गाडी पाठवली होती. सगळेजण लग्नाच्या घाईगडबडीत होते. नीतूचे सगळं लक्ष दरवाजाकडे होतं. साक्षी कधी येते असं तिला झालं होतं. थोड्या वेळात साक्षी तिथं येते. साक्षीला बघून नीतू तिच्याकडे पळत जाते. वहिनी, कशी आहेस. नीतू तिला मिठी मारत बोलते. आपली हक्काची माणसं बघून साक्षीला भरून येतं. ती रडत नीतूला मिठी मारते. मी ठीक आहे. तू कशी आहेस. साक्षी रडत विचारते. वहिनी, तू तुझं एक सूत्र काय सोडलं नाहीस बघ. नीतू हसत बोलते. काय. साक्षी तिला विचारते. अगं, तुझं रडणं तू काय सोडलं नाहीस बघ. जेव्हा बघेल तेव्हा लहान मुलीसारखी रडत असतेस. अगं, तुला माहीत आहे का, दादा या तुझ्या रडण्यावरच फिदा आहे.
नीतू तिला डोळा मारत बोलते. साक्षी खूप छान लाजते. हे हे किती छान लाजते माझी वहिनी, नीतू हसत बोलते. आई, नीतू मोठ्यानं हाक मारते. कुणालची आई जरा वैतागत बाहेर येते. काय आहे ग? त्या जरा वैतागून बोलतात. समोर साक्षीला बघून त्या पळतच तिच्याजवळ जातात. कुणालची आई नीतूला बाजूला करून साक्षीला मिठी मारते. साक्षीही त्यांना घट्ट मिठी मारून मोठ्यानं रडू लागली. कसं आहे माझं बाळ? कुणालची आई रडत बोलते. नीतू चेहरा पाडून त्या दोघींकडे बघत होती. तेवढ्यात कुणालची मामी बाहेर येते. वहिनी, तुमच्या सुनेला घेऊन बाहेरच रडत बसणार आहे का? मामी हसून बोलते. मामी साक्षीवरून तुकडा वाळून टाकते. सगळेजण आतमध्ये येतात. साक्षी सगळ्यांच्या पाया पडते. साक्षीच्या चेहऱ्यावर खूप समाधान होतं. कितीतरी दिवसांनी ती तिच्या हक्काच्या माणसांना भेटली होती. तिला इतका आनंद झाला होता की ती शब्दात मांडू शकत नव्हती. साक्षी थोडा उशीर कुणालच्या आईसोबत भरभरून गप्पा मारत होती. लग्न असल्यामुळं तिथं म्युझिक कमी आवाजात चालू होतं. आई, ते साक्षी अडखळत बोलते. काय पाहिजे साक्षी? बिनधास्त बोल. माझ्या लेकीला मी कशाचीच कमी पडू देणार नाही. आई, नीतू मोठ्या आवाजात चिडत बोलते. सगळेजण वहिनी आली म्हणून मला विसरून गेले ना? ती बारीक चेहरा करून बोलते. सगळेजण मोठमोठ्यानं हसू लागतात. बरं वहिनी, तुला आमची सगळ्यांची आठवण आली का? नीतू तिला विचारते. साक्षीला तिचा प्रश्न ऐकून भरून येतं. तिच्या डोळ्यातून पाणी पडतं. नीतू, माझ्या लेकीला रडवायला इथं आलीस का? कुणालची आई चिडत बोलते. मामी, तूच बघ आता, सून आली म्हणून मला विसरून गेले. नीतू रडवेल्या आवाजात बोलते. बरं वहिनी, ते जाऊ दे. तुला दादाची आठवण आली का नाही? नीतू विचारते. साक्षी काहीच बोलत नाही. नीतू, तुला काही काम नाही का? कुणालची आई बोलते. बरं ठीक आहे, नीतू बोलते. नीतू बाहेर जात होती. ती परत माघारी येते. वहिनी, तुला एक विचारू का? ती एकदम सिरियस चेहरा करून बोलते. काय? साक्षी विचारते. खरंच तुला दादाची आठवण येत होती का? तिला म्हणत होती तेवढ्यात साक्षी उठते. ती उठलेली बघून नीतू पळू लागते. नीतू पुढे आणि साक्षी मागे पळत होती. सगळेजण सोफ्यावर बसलेले होते. नीतू आणि साक्षी त्या सोफ्याभोवती गोल राऊंड मारत होत्या. त्या दोघी खळखळून हसत होत्या. साक्षीमुळे घराला रौनक आली होती. आज माझी फॅमिली पूर्ण झाली म्हणत कुणालची आई डोळे पुसते. त्या दोघी खूप मस्ती करत होत्या. वाड्यातील सगळे लोक त्या दोघींकडे बघत होते. त्या दोघींना कशाचीच पर्वा नव्हती. त्यांच्या धुंदीत त्या होत्या. दमून भागून साक्षी रूममध्ये जाते. फ्रेश होऊन बाहेर येते. आल्यापासून तिचे डोळे कुणालला शोधत होते, पण तो तिला आल्यापासून दिसलाच नाही. हॅलो दादा, कुठे आहेस? आणि घरी यायला किती वेळ लागणार आहे? नीतू कुणालला फोन लावून विचारते. काय झालं नीतू? मला खूप काम आहे, मी रात्री येणार आहे. कुणाल एका दमात बोलतो. काही नाही रे, साक्षी वहिनी आली आहे ना, म्हणून मी तुला फोन केला. कुणालसाठी ते सरप्राईज होतं. तो आश्चर्यचकित होतो. त्याला वाटलं नव्हतं की साक्षी येईल. काय? तो मोठ्यानं बोलतो. लगेच फोन ठेवून देतो. प्रदीपला ऑफिस अटेंड करायला सांगून तो गाडीची चावी घेऊन बाहेर येतो. तो खूप फास्ट गाडी चालवत होता. कधी एकदा साक्षीला बघतोय असं त्याला झालं होतं. दादा, तू पळतच येशील, नीतू मनात बोलून खूप हसते. कुणाल तिचा विचार करतच वाड्यात येतो. गाडी एका साईडला लावून तो पळतच आत येतो. साक्षी, किती खराब झाली आहेस, कुणालची आई म्हणत तिला घास भरवत होती. त्यांचं बोलणं कुणालच्या कानी पडतं. तो आत येतो. साक्षी लहान मुलांसारखी सोफ्यावर मांडी घालून बसली होती. कुणालची आई तिला घास भरवत होती. तो तिला एकटक पाहत होता. तिचा चेहरा मनात साठवत तो समाधानानं डोळे मिटून घेतो. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याला खूप आनंद झाला होता, पण त्यानं त्याच्या चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. ए मेरी जान, तेरा चेहरा देख के दिल को बडा सुकून मिला. दादा, तुला काम होतं ना, तू रात्री येणार होतास ना, नीतू कुणालजवळ येऊन बोलते. साक्षीचं लक्ष कुणालकडे जातं. त्याचंही लक्ष साक्षीकडे जातं. दोघेही एकमेकांकडे एकटक बघत होते. साक्षीच्या डोळ्यात पाणी येतं. ती दुसरीकडे तोंड करून डोळे पुसते. काय झालं दादा? नीतू त्याच्या दंडाला धरून असंच बोलते.
तो तिला रागात बघत रूममध्ये जातो. तो जाऊन फ्रेश होतो. तेवढ्यात साक्षी रूममध्ये येते. तिला बघून तो बाहेर जात असतो. अहो, ती हळू आवाजात बोलते. तो एवढंच बोलतो. माझा राग आला आहे का? ती त्याच्यासमोर येऊन बोलते. माझी काय गरज आहे तुझ्यावर रागाला येण्याची? तो दुसरीकडे तोंड करून बोलतो. मग असं का बोलता? साक्षी बोलते. कसं बोलतो? तो तिच्या डोळ्यात बघत बोलतो. असं तुटक तुटक. ती पण त्याच्या डोळ्यात बघत बोलते. साक्षी, मला खूप काम आहे. तो तिला काही न बोलता निघून जातो. तिला खूप वाईट वाटतं. ती बेडवर बसून रडू लागली. किती दिवसातून भेटलो आहे, साधं मिठीत पण घेतलं नाही. ती रडत बोलते. कुणाल बाहेर येतो. आता रडायला चालू केलं असेल. कुणाल गालात हसत बोलतो. तो तसाच माघारी रूममध्ये जातो. ती पाठमोरी बेडवर बसून रडत होती. त्याची चाहूल लागताच ती डोळे पुसते. साक्षी, माझा रुमाल देतेस का? तो बोलायचं म्हणून बोलतो. ती उठून त्याचा रुमाल देते. तो तिच्याकडे पाहतो. रडून डोळे लालभडक झाले होते. तो बाहेर निघून जातो. साक्षी खाली येऊन सोफ्यावर मोबाईल बघत बसली होती. तेवढ्यात सुनंदा काकी आणि कीर्ती येतात. साक्षीला बघून दोघींनाही खूप आश्चर्य वाटतं. कधी आलीस साक्षी? सुनंदा काकी वरवर हसत बोलते. साक्षी जाऊन तिच्या पाया पडते. दोघी थोडा वेळ बोलतात. साक्षी ही माझ्या भावाची मुलगी कीर्ती. सुनंदा काकी साक्षी आणि कीर्तीची ओळख करून देते. सुनंदा काकी आणि कीर्ती रूममध्ये जातात. आत्या, तू तर म्हटली साक्षी नाही, कीर्ती रागानं बोलते. अगं, मला पण माहीत नव्हतं ती येणार आहे, सुनंदा काकी रागात बोलते. जाऊबाई मला काहीच सांगत नाहीत, सुनंदा काकी रागात बोलते. महाराणी कशी बसली होती, कीर्ती रागानं बोलते. सुनंदा काकी आणि कीर्ती फ्रेश होऊन रूममध्ये बसतात. साक्षी, चहा आणतेस का जरा? माझं खूप डोकं दुखत आहे, सुनंदा काकी रूममधून आवाज देतात. ती चहा घेऊन येत होती. तेवढ्यात त्या दोघींचं बोलणं तिच्या कानावर पडलं. अगं कीर्ती, तुला माहीत आहे का, कुणाल त्या प्रियाबरोबर लग्न करणार आहे. सुनंदा काकी साक्षीची चाहूल लागताच बोलायला चालू करतात. साक्षी त्यांचं बोलणं ऐकून तिथेच उभी राहते. ती 1 मिनिट काहीच समजत नाही. आत्या, तो कुणाल साक्षीवर खूप प्रेम करतो ना, प्रियासोबत लग्न करणार नाही तो, कीर्ती हसू दाबत बोलते. आठवडाभर झालं त्या गोष्टीला. प्रिया घरी आलेली होती. तिनं सगळ्या देखत त्याला लग्न कधी करायचं आहे असं विचारलं. सुनंदा काकी तिला सांगत होती. आत्या मग कुणाल काय म्हणाला, कीर्ती विचारते. तो म्हणाला साक्षीचा आणि माझा डिवोर्स होऊ दे, मग आपण लग्न करू, आणि त्यानं डिवोर्सचे पेपर सबमिट केले आहेत, सुनंदा काकी तिला डोळा मारत बोलते. साक्षी हे सगळं ऐकून तिला खूप धक्का बसला. तिच्या हातातून चहाचा ट्रे पडता पडता वाचला. ती डोळे पुसून आत जाते. चहा देऊन ती लगेच रूममध्ये जाते. बेडवर पालथी झोपून ती मोठ्यानं रडू लागली. तिला काहीच समजत नव्हतं. डोकं चालायचं बंद झालं होतं. कुणालचं प्रियासोबत लग्न ऐकून तिचे हातपाय थरथरायला लागले. ती रडत झोपी जाते. कुणालची आई तिला जेवायला बोलावत होती. ती कोणाला समजू नये म्हणून फ्रेश होऊन जेवायला जाते. ती जेवून कोणाला न बोलता रूममध्ये जाते. आई, वहिनीला काय झालं? ती लगेच निघून गेली. अगं, दमून गेली असेल, कुणालची आई जास्ती लक्ष न देता बोलते. सुनंदा काकी आणि कीर्ती एकमेकींकडे बघून गालात हसतात. साक्षी कुणालचा विचार करत होती. तिला झोप लागत नाही. रात्रीचा 1 वाजला तरी कुणाल आलेला नव्हता. तिला आता खूप भीती वाटत होती. ती आईच्या रूमजवळ जाते. त्यांना इतक्या रात्री उठवू की नको यामध्ये अडकली. ती तशीच माघारी येते. ती थोडा उशीर बसते. तिला आता धीर धरवत नव्हता. ती पळत आईच्या रूमजवळ जाते. हळू आवाजात हाक मारत होती. त्या दिवसभर दमून गाढ झोपल्या होत्या. साक्षीच्या आवाजानं त्या दचकून उठतात. त्या बाहेर येतात. समोर साक्षीला बघून त्यांना खूप भीती वाटते. काय झालं साक्षी? त्या घाबरून विचारतात. आई, ते अजून आले नाहीत, मला खूप भीती वाटते आहे, ती बोलते. बरं, तू जा, मी फोन करते त्याला, कुणालची आई बोलते. साक्षी रूममध्ये जाते. कुणाल, कुठे आहेस? त्या चिडून फोनवर बोलतात. इकडे तुझी बायको किती रडत आहे, तुला जराही तिची काळजी नाही, त्या रागावून बोलत फोन ठेवून देतात.
साक्षी रूममध्ये येऊन बेडवर रडत बसते. अहो या ना तुम्ही, कुठे आहात? मला तुमची माफी मागायची आहे. मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे. तुम्ही इतकं पण रागावू नका माझ्यावर, मला सहन होणार नाही. दुपारी पण माझ्याशी नीट बोलला नाही. साक्षी रडत बोलत होती. कुणाल फोन ठेवून केसांवरून हात फिरवतो. कुणाल गालात हसतो. साक्षी, मला पण तुझ्यापासून दूर राहू वाटत नाही, पण तू जी चूक केली आहेस त्याची जाणीव तुला व्हायलाच हवी, तो मनात बोलतो. लगेच गाडीची चावी घेऊन तो निघतो. थोड्या वेळानं तो रूममध्ये येतो. ती पाठमोरी रडत बसलेली होती. तो तिच्याकडे बघत फ्रेश व्हायला जातो. ती त्याच्या येण्याची वाट बघत होती. तो फ्रेश होऊन बाहेर येतो. ती त्याच्या समोर उभी राहते. तो तिच्या डोळ्यात बघतो. तिचे पाण्याने भरलेले डोळे बघून तो दुसरीकडे तोंड करतो. अहो, माझ्याशी बोलत का नाही? ती रडत जरा मोठ्या आवाजात बोलते. काय? तो मोठ्या आवाजात बोलतो. आवाज खाली साक्षी, तो चिडून बोलतो. मग बोलत का नाही? ती रडत बोलते. साक्षी, मी खूप थकलोय, झोपू दे मला, तो बेडवर बसत बोलतो. मला का टाळताय? ती त्याच्याकडे येऊन विचारते. शांत बसते का मी बाहेर जाऊ? तो तिला चिडून बोलतो. तुम्ही माझे पहिले कुणाल नाहीत, ती चिडून बोलते. तो काहीच बोलत नाही. तिचं मुसमुसणं चालू होतं. तो वैतागून उठतो. साक्षी, शांत बस, नाहीतर मार खाशील, तो चिडून बोलतो. ती त्याला मिठी मारते. अहो, तुम्ही इतका उशीर माझ्यावर राग धरत नाही, माझ्याशी असा अबोला धरू नका ना, ती रडत बोलते. मला चुका मान्य आहेत, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे, ती बोलत होती. कुणाल तिला काही न बोलता गॅलरीत निघून जातो. आहो, बोला ना काहीतरी, ती त्याच्या मांडीवर जाऊन बसत बोलते. साक्षी, आत्ता तुला एवढा राग आला आहे, मग मला किती राग यायला पाहिजे होता सांग ना, तो चिडून बोलतो. आत्ता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. मला सोडून जाताना एकदाही विचार आला नाही का? तो चिडून बोलतो. तो खूप चिडला होता. रागानं त्याचे डोळे लालबुंद झाले होते. इतक्या दिवसांचा राग तो तिच्यावर काढत होता. रागाच्या भरात तो तिला काहीही बोलत होता. तिच्याशिवाय तो किती तडफडला होता त्याचं त्यालाच माहीत होतं. तो ती किती चिडला आहे हे बघत होती. त्याचं रागावणं साहजिक होतं. त्याचा राग ती पहिल्यांदा बघत होती. ती खूप घाबरून गेली होती. तो तिला काहीबाही बोलून बाहेर निघून जात होता. मी डिवोर्स पेपरवर सही करायला तयार आहे, साक्षी रडत बोलते. तिचं बोलणं ऐकून त्याला 1 मिनिट काहीच कळत नाही. तो माघारी साक्षीच्या जवळ येतो. काय म्हणालीस? तो चिडून बोलतो. तुम्ही डिवोर्स पेपर सबमिट केले आहेत ना? ती हळू आवाजात बोलते. तिला ही गोष्ट कशी काय कळाली हेच त्याला कळेना. तो आता भयंकर चिडला होता. तो तेथील काचेचा वास घेऊन तिथं फोडतो. ती खूप घाबरून जाते. हो, मी प्रियाशी लग्न करणार आहे, तो रागाच्या भरात बोलून जातो. त्याच्या तोंडून ऐकून साक्षीला खूप दुःख होतं. तिचे हातपाय गळाल्यासारखे होतात. तो बाहेर निघून जातो. ती तिथेच बसून हमसून हमसून रडू लागली. तिच्या मनाची खूप घालमेल होत होती. कुणालच्या तोंडून लग्नाची गोष्ट ऐकून तिचं मनही गळून पडलं होतं. तो खाली येऊन बसतो. का साक्षी अशी करतेस? का का तो मनात साक्षीशी बोलत होता. तो रागाच्या भरात काय काय बोलून गेला त्याला आता पश्चाताप होऊ लागला. सॉरी माय स्वीटहार्ट, कुणाल तोंडावरून हात फिरवत बोलतो. थोड्या वेळानंतर तो रूममध्ये येतो. तो सगळीकडे नजर टाकतो. साक्षी त्याला गॅलरीत झोपलेली दिसते. तो तिच्या जवळ जातो. रडून रडून डोळे सुजलेले होते. तो तिला उचलून बेडवर झोपवतो. तोही तिला कुशीत घेऊन झोपतो. कितीतरी दिवसांनी त्याला शांत झोप लागली होती. पहाटे तो उठून फ्रेश होऊन निघून जातो. 8 वाजत आले तरी साक्षी उठलेली नव्हती. नीतू, साक्षीला बोलावून आण, कुणालची आई तिला बोलते. नीतू तिच्या रूममध्ये येते. वहिनी वहिनी, ती हाक मारत तिला उठवायला जाते. तिचं अंग खूप तापलेलं होतं. वहिनीला तर खूप ताप आला आहे. आई, नीतू मोठ्यानं आवाज देते. कुणालची आई पळत रूममध्ये येते. त्या तिच्या अंगाला हात लावून बघतात. ती तापानं खूप फणफणत होती. हॅलो दादा, कामात आहेस का? नीतू घाबरून कुणालला फोन लावते. हो, काय झालं नीतू? तो काळजीने विचारतो. दादा, वहिनीला खूप ताप आला आहे, तू लवकरात लवकर ये.
नीतू घाबरून बोलते. कुणाल तिचा फोन ठेवून लगेच डॉक्टरांना फोन लावतो. तोही तिथून निघतो. तो खूप फास्ट वाड्यात येतो. तो पळतच रूममध्ये जातो. तिच्या अंगाला हात लावून बघतो. तिला खूप ताप आला होता. ए साक्षी, उठ ना, तो तिच्या गालावर हात ठेवत बोलतो. तिला या अवस्थेत बघून त्याचं काळीज तिळतिळ तुटत होतं. या अवस्थेला कुठेतरी तो जबाबदार होता. थोड्या वेळात डॉक्टर येतात. तिला तपासून औषधं देऊन निघून जातात. साक्षी अर्ध्या तासानं हळूहळू डोळे उघडते. कुणालची आई नीतू तिच्या जवळ बसलेल्या होत्या. त्या जागी झाल्यानंतर कुणालची आई साक्षीला कुशीत घेते. ती हमसून हमसून रडू लागते. काय झालं साक्षी, तुला अचानक ताप कसा आला? कुणालची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे बोलतात. आई, हे त्या प्रियाशी लग्न करणार आहेत, हे खरं आहे का? साक्षी विचारते. कुणालची आई आणि नीतू दोघी एकमेकांकडे बघत होत्या. साक्षी, अजून डिवोर्स झाला नाही ना, तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना बाळा, कुणालची आई तिला समजावत होत्या. ती परत काहीच बोलत नाही. कुणालची आई आणि नीतू तिला काहीतरी खायला बनवण्यासाठी खाली जातात. त्या गेल्यानंतर कुणाल रूममध्ये येतो. त्याला बघून तिला अजूनच भरून आलं. तो तिच्याकडे पाहतो. तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा आणि सुकलेले ओठ बघून त्याला कसं तरीच होतं. तो तिच्याजवळ येऊन तिच्या गालावर आलेलं पाणी पुसतो आणि तिच्या डोक्यावर किस करून निघून जातो. हॅलो कुणाल, ती का आली आहे? प्रिया चिडून बोलते. कोण? कुणाल वैतागून बोलतो. ती फडतूस साक्षी, प्रिया चिडून बोलते. तिचं बोलणं ऐकून कुणाल कसा तरी त्याचा राग कंट्रोल करतो. मग मी काय करू? कुणाल जरा मोठ्या आवाजातच बोलतो. त्याचा मोठा आवाज ऐकून प्रिया शांत होते. कुणाल, ती लाडात येऊन बोलते. बोल, कुणाल म्हणतो. मी येऊ का तिकडे? मला इथे करमत नाही, प्रिया लाडात येऊन बोलते. तो एवढंच बोलून फोन ठेवून देतो. तिकडे प्रिया खुनसी हास्य करून बॅग भरायला घेते. साक्षी रूममधून बाहेर येत नव्हती. ती तिच्या विचारातच राहत होती. कुणालची आई आणि नीतू तिला किती समजावण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ती कोणाचंच ऐकत नव्हती. कुणाल प्रियासोबत लग्न करणार, त्याच्याजवळ कोणताच ऑप्शन नव्हता. लग्नाच्या आधी त्यांनी घरगुती पार्टी ठेवलेली होती. पार्टीत सगळेजण मस्त एन्जॉय करत होते. साक्षी लग्नाच्या कामात स्वतःला झोकून देते. संध्याकाळी पार्टी खूप रंगात आली होती. सगळेजण बसले होते. नीतू स्टेजवर येते. हॅलो, माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या, नीतू माईक हातात घेऊन बोलते. सगळेजण तिच्याकडे बघतात. इथे मी हा बाऊल ठेवला आहे. त्यात सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आहेत. ज्याचं नाव येईल त्याने डान्स किंवा गाणी म्हणायची, नीतू सगळ्यांना सांगते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.